आज ना माझा उपवास असतो आणि उपवास असला की मग मी ना साबुदाणा खिचडी बनवत असते. तर चला म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया. आता साबुदाणा खिचडीची रेसिपी काय जास्त अवघड नाही आहे, प्रत्येकालाच येते. पण आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तर चला आज माझ्या पद्धतीनं बनवूया. सगळ्यात अगोदर ना इथं मी ना शाबू भिजवून घेतला, इथं शेंगदाणेही भाजून घेतले होते. त्यानंतर ना एक बटाटा छान असं बारीक साला काढून बारीक कट करून घेतलं. त्यानंतर इथे हिरवी मिरची कट करून घेतली. लगेच कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आहे ना कट केलेली मिरची घातली. छान अशी मिरची परतून घेतल्याच्यानंतर आपल्याला बारीक कट केलेला बटाटा होता तोही घालायचा आहे आणि त्यालाही 2 मिनटं छान वाफेवरनं वाफून घ्यायचं आहे. तोपर्यंत इकडे आहे ना लगेच शेंगदाण्याचं कूट बनवून घ्यायचं आहे. तिकडे शेंगदाण्याचं कूट बी तयार झालं आणि 2 मिनटात आपले बटाटा इथं छान असा फ्राय झाला होता. बटाटा फ्राय झाला की त्यामध्ये लगेच ना भिजलेला शाबू घालायचा आहे. त्यालाही 2 मिनटं छान असं हलवून घ्यायचं आहे. हलवून झाले की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर मीठ, 1 चमचा मीठ घालायचं आहे. कमी जास्त तुम्ही घालू शकता. इथं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान परतल्याच्यानंतर जे आपण शेंगदाण्याचं कूट केलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला पुन्हा 2 मिनटं हलवून घ्यायचं आहे आणि छान असं आहे ना आपली साबुदाणा खिचडी तयार होती. तर तुम्ही कशी साबुदाणा खिचडी करतात तर नक्कीच कमेंट करून सांगा.